प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईचा एक वादग्रस्त व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। पूजा खेडकर यांच्या आईचा धमकी देतानाचा हा व्हिडिओ आहे आणि हातामध्ये पिस्तूल घेऊन पुण्यातल्या मोर्शीमधल्या शेतकऱ्यांना धमकावत असल्याचं यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मनोरमा खेडकर यांचा मोर्शी तालुक्यातल्या धडवली गावामधला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। धडवली गावामध्ये खेडकर कुटुंबाने 25 एकर जमीन खरेदी केलेली होती आणि ती ताब्यात घेताना शेजारच्यांचीही जमीन ताब्यात घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि याला जेव्हा शेजारच्या जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी विरोध केला तेव्हा मनोरमा खेडकर ह्या बाउन्सर घेऊन त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी हातामध्ये पिस्तूल घेऊन या शेतकऱ्यांना धमकावलं। मनोरमा खेडकर ह्या दबंगगिरीमुळे पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये आता वाढ होणार आहे। कार्यालयात आपल्या गैरव्यवहारामुळे चर्चेत असणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या प्रकरणामध्ये आता थेट दिल्लीनं लक्ष घातल्याचं दिसून येतंय। आधी फक्त केबिन, स्वीय सहाय्यक आणि खासगी ऑडी कारवरचा अंबरदिवा इथपर्यंतच मर्यादित असणारा पूजा खेडकर यांचा गैरव्यवहार आता थेट IAS मध्ये निवड होण्यासाठी चुकीची कागदपत्र देण्यापर्यंत पोहोचलाय। त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये थेट पंतप्रधान कार्यालयानं लक्ष घातलंय। काय नेमकं हे प्रकरण? बदलीवरती गोष्ट थांबणार आहे की निलंबन होणार आहे? जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, थोडक्यात पण महत्त्वाचं। पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये केलेल्या गैरवर्तनासंदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना अहवाल पाठवला आणि यानंतर पूजा खेडकर यांची पुण्याहून वाशिममध्ये बदली सुद्धा झाली। प्रशिक्षणार्थी अधिकारी असताना एखाद्या व्यक्तीची बदली होण्याची ही एक दुर्मिळ घटनाच मानली जाते, पण आता फक्त बदलीवरती भागणार नसून त्यांच्या नोकरीवरच गदा येण्याची शक्यता आहे, कारण हे प्रकरण आता दिल्लीपर्यंत पोहोचले आणि बुधवारी थेट पंतप्रधान कार्यालयानं पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितलाय। त्यामुळे केंद्रीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असणाऱ्या पूजा खेडकर यांच्यावर दिल्लीतनं सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। दरम्यान कोणत्याही IAS अधिकाऱ्याला निवड झाल्यानंतर लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासकीय अकॅडमीमध्ये 1 वर्षाचं प्रशिक्षण आणि पुढे त्यांच्याच देखरेखीखाली संबंधित अधिकाऱ्याला मिळालेल्या कॅडर राज्यातील ठराविक ठिकाणी 1 वर्षाचं प्रत्यक्ष कामावरचं प्रशिक्षण त्यांना दिलं जातं। त्यामुळे पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण काळातील बाबींसंदर्भात या अकॅडमीनं सुद्धा आता लक्ष घातलंय। लबासनाचे उपसंचालक शैलेश नवल यांनी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पूजा खेडकर यांच्या संदर्भातला अहवाल मागितलाय आणि या संदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या सहीनिशी हा अहवाल पाठवण्याचं सुद्धा अकादमीनं नमूद केलंय अशी सुद्धा माहिती आहे। तर दुसरीकडे OBC आरक्षणातनं नोकरी मिळवली होती, त्यासाठी 8 लाख उत्पन्न असलं पाहिजे, पण त्यांचे वडील दिलीप खेडकर यांनी नगर दक्षिणमध्ये लोकसभा निवडणूक लढताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये 40 कोटींची मालमत्ता दाखवली आहे। तसंच पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी थर्मो वेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची आहे। या कंपनीचा मूळ मालक हे पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यासोबत एका कंपनीमध्ये संचालक म्हणून काम करत होते। डिलिजन्स इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड असं ह्या कंपनीचं नाव आहे। पूजा खेडकर ज्या ऑडी कारचा वापर करत होत्या त्या कारवर अनेक दंड ठोठावण्यात आले। वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 21 तक्रारींची नोंद सुद्धा आहे। तसंच या कारवरती 27,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय, जो अद्याप त्यांनी भरलेला सुद्धा नाहीये। ऑडी प्रकरण चर्चेत आल्यानंतर पोलीस ज्यावेळी त्यांच्यावरती कारवाई करायला गेले होते त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना आणि माध्यमांना अरेरावीची भाषा केली। तसंच मुळशीमध्ये शेतकऱ्यांना धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यात पूजा खेडकर यांच्या मागे कारवाई आणि चौकशीचा ससेमिरा लागलाय। त्यामुळे खेडकर कुटुंबियांच्या मागे आता चोहूबाजूनं अडचणी वाढल्या आहेत। आता त्यातनं ते सही सलामत सुटणार आहेत का, की पूजा खेडकर बडतर्फ होणार आहेत? मुळशी बंदूक प्रकरणावरती कारवाई होणार का? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मिळतीलच।